नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी महत्त्वपूर्ण पद ते म्हणजे ग्रामसेवक. तर या पदामधील एक तांत्रिक घटक तो म्हणजे सेंद्रिय शेती. तर सेंद्रिय शेती या विषयी आपण या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत, जी की आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर सेंद्रिय शेतीची व्याख्या पाहूया. तर निसर्गाकडून जे घेतले ते निसर्गाला परत देणे म्हणजेच काय, सेंद्रिय शेती. अमेरिकेच्या शेती खात्याने केलेली सेंद्रिय शेतीची व्याख्या ती म्हणजे कोणती? सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कृत्रिम, रासायनिक खते, औषधे, संप्रेरके आणि जनावरांचे खाद्य यांचा वापर संपूर्णपणे बंद करून जास्तीत जास्त भर पिकांची फेरपालट, सेंद्रिय पदार्थांचा वापर, द्विदल वर्गीय पिकांचा अंतर्भाव, हिरवळीची खते, काडी कचरा आणि जैविक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करून जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढवणे म्हणजे काय? सेंद्रिय शेती करणे. ब्रिटिश सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेती उत्पादक संघटनेने सेंद्रिय शेतीची व्याख्या कशी केली आहे? तर पिके, पशुधन आणि मानवासाठी अन्न उत्पादन तसेच पिकांच्या किडी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सर्वस्वी पर्यावरणाशी निगडीत घडणाऱ्या जैविक क्रियेवर अवलंबून न असणाऱ्या एकात्मिक शाश्वत शेती पद्धतीस काय म्हटले जाते? सेंद्रिय शेती असे म्हटले जाते. तर बघा, राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या ठिकाणी स्थापना कधी करण्यात आली? 2003 मध्ये. 2002 मध्ये सिक्कीम हे देशातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य ठरले. आधुनिक सेंद्रिय शेतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? सर होवार्ड यांना. तर या ठिकाणी हे महत्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टीने. पहिल्यांदा सेंद्रिय आणि परंपरागत शेतीमध्ये फरक कोणी मांडला? तर 1939 मध्ये लेडी इव्ह बालफोर्ड यांनी. जमिनीमध्ये रोडलाम स्टेनियर 1840 मध्ये यांनी जैविक शेती सुधारणा केली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेतीची पहिल्यांदा सुरुवात या ठिकाणी झाली. लॉर्ड नॉर्थबर्न यांच्या शेतीकडे पहा या पुस्तकामध्ये त्यांनी सेंद्रिय शेतीची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. यानंतर बघूया फुकुओका शेती पद्धती. फुकुओका शेती पद्धती जपानमध्ये सन 1940 मध्ये मासनोबु फुकुओका या सूक्ष्मजीव शास्त्रज्ञाने मृदाशास्त्र आणि पीक रोगशास्त्र यांचा अभ्यास करून आधुनिक शेतीबद्दल काही आक्षेप नोंदवले. त्यांनी सलग 30 वर्ष नैसर्गिक शेतीचा अभ्यास करून शेती पद्धती विकसित केली आणि तीच पुढे फुकुओका शेती पद्धती म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि त्यांचे पुस्तक वन स्ट्रॉ रिव्हॉल्यूशन, मासनोबु फुकुओका यांना नैसर्गिक शेतीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. तर बघा, सेंद्रिय शेतीची मूलतत्वे. तर शेतावर उपलब्ध काडी कचरा, जनावरांचे मलमूत्र, पिकांचे अवशेष या सेंद्रिय पदार्थांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी वापर करून घेणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर कमी करणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, प्राणी व वनस्पती यांचे संधारण करून आर्थिक स्थैर्यता मिळवणे. यानंतर पाहूया आपण गांडूळ खत. तर बघा, गांडूळ खत त्यालाच काय म्हटले जाते? वर्मी कंपोस्ट. तर गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो आणि खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीराबाहेर टाकतो. यालाच काय म्हटले जाते? गांडूळ खत, किंवा इंग्रजीमध्ये काय म्हणतात? वर्मी कंपोस्ट. तर गांडुळाच्या जर जाती आपण पाहिल्या तर जगामध्ये 3000 पेक्षा जास्त जाती आहेत. भारतामध्ये 300 जातीचे गांडूळ या ठिकाणी आढळतात. गांडुळांची लांबी जर पाहिली तर कमीत कमी 3 सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त 4 मीटर पर्यंत असू शकते. यानंतर बघा, पेरिओनिक्स एक्सकॅव्हेटस गांडुळाची स्थानिक जात असून गांडूळ खत निर्माण करतात. एसिनिया फेटिडा सध्या ही जात सगळीकडे गांडूळ खत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येते. गांडुळांची इतर नावे जर पाहिली तर गांडूळ, दानवे, वाळे, केचवे, शिदीड, काडू आणि भुनाग इत्यादी त्यांची नावे आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा, गांडुळांची वैशिष्ट्ये. तर त्यांना हाडे नसतात, त्याचप्रमाणे डोळे देखील नसतात, तोंड व गुदद्वार याशिवाय शरीरावर एक स्त्री जननरंध्र, एक प्रजनन रंध्र आणि 4 शुक्रग्राहिका ग्रंथ असतात. गांडुळांचा जीवनक्रम 3 अवस्था त्यांच्या: अंडी, बाल्यावस्था आणि पूर्णावस्था. त्यानंतर बघा, गांडूळ खताचे उपयोग. तर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीची धूप कमी होते, बाष्पीभवनाचे प्रमाण देखील या ठिकाणी कमी होते,
जमिनीच्या सामूची योग्य पातळी या ठिकाणी राखली जाते. जमिनीची उत्तम मशागत होते. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण हे भरपूर असते. तरी हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. गांडुळाच्या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे गांडुळाच्या खतामुळे झाडांना भरपूर आणि लगेच उपलब्ध होतात. तर बघा, गांडुळांना शेतकऱ्यांचा मित्र असे देखील म्हटले जाते, कारण गांडूळ खतामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढवते, पाणी देण्याचा कालावधी कमी होतो, पिकांची निरोगी वाढ होते, रासायनिक खतांचा खर्च या ठिकाणी कमी होतो, ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळते. तर यापासून होणारे पर्यावरणास फायदे: हवा, पाणी, जमीन प्रदूषण मुक्त करते, जमिनीची धूप व क्षारांचे प्रमाण कमी करते, आरोग्य संदर्भाने प्रश्न कमी करते, पडीक जमिनीची धूप व क्षारांचे प्रमाण या ठिकाणी कमी करते. याचबरोबर त्यांचे काही औद्योगिक फायदे देखील आहेत. गांडुळांपासून अॅमिनो ॲसिड्स, एन्झाईम्स आणि मानवासाठी औषध तयार करता येतात. पावडर, लिपस्टिक, मलमे यांसारखी किमती प्रसाधने तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. गांडुळांच्या कोरड्या पावडरमध्ये 60 ते 65% प्रथिने असतात आणि त्यांचा अन्नामध्ये देखील वापर करण्यात येतो. यानंतर पाहूया आपण नैसर्गिक शेती. तर नैसर्गिक शेतीची व्याख्या जर पाहिली तर पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाची भरण पोषणाची व्यवस्था निसर्गाने केली आहे. ही व्यवस्था टिकवायची म्हणजे माती, जल, वायू, वनस्पती, प्राणी आणि पर्यावरण यांचे संवर्धन करणे. आणि हे संवर्धनाचे काम जी कृषी पद्धती करते त्याला काय म्हटले जाते? नैसर्गिक शेती पद्धती. नैसर्गिक शेती पद्धतीची वैशिष्ट्ये: नैसर्गिक शेती ही आधुनिक शेती पद्धतीला फाटा देऊन केलेली शेती आहे. यामध्ये मशागत, रासायनिक खतांचा वापर, आंतरमशागत तसेच कीटकनाशके यांच्या वापरावर बंदी असते. त्यानंतर पाहूया हिरवळीचे खत. तर बघा, हिरवळी खताची व्याख्या: जलद वाढणाऱ्या पिकाची लागवड करून काही दिवसांनी उभे पीक जमिनीमध्ये गाडतात. त्यामुळे जमिनीमध्ये नत्राची उपलब्धता येऊन भौतिक व रासायनिक सुपीकता या ठिकाणी सुधारली जाते आणि या खतास काय म्हटले जाते? हिरवळीचे खत असे देखील म्हटले जाते. तर हिरवळीच्या खताचे महत्त्व जर पाहिले तर जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये या ठिकाणी वाढ होते, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, जमिनीची धूप कमी होते, क्षारयुक्त किंवा चोपण जमिनीमध्ये सुधारणा होते, जमिनीचा ओलावा टिकून राहतो, द्विदल पिके जमिनीत गाडल्यास नत्राचे प्रमाण वाढते. हिरवळीची खते पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. हिरवळीची पिके हवेतील नत्र पिकास उपलब्ध करून देतात. स्फुरद, चुना, लोह यासारख्या अन्नद्रव्यांची या ठिकाणी उपलब्धता वाढते हिरवळीच्या खतामुळे. हिरवळी पिकांचे गुणधर्म जर पाहिले तर जमिनीस गाडण्यासाठी हिरवळीच्या पिकांचे गुणधर्म: हिरवळीची पिके द्विदल वर्गातील असावीत, जलद वाढणारी असावीत, कमी पाण्याची गरज असणारी असावीत, हलक्या जमिनीत वाढणारी असावीत, पानांची कुजण्याची क्रिया लवकर होणारी असावी, त्यामध्ये तंतुमय भागाचे प्रमाण देखील या ठिकाणी कमी असावे. हिरवळी खते घेण्याची पद्धती जर पाहिली तर हिरवळीची खते 2 प्रकारे घेता येतात. पेरलेल्या ठिकाणी उभे पीक जमिनीत गाडणे, उदाहरणार्थ ताग, दहिचा आणि गवार. बांधावरील पडीक जमिनीतील वनस्पतीची हिरवी पाने, फांद्या तोडून आणून जमिनीमध्ये गाडणे, उदाहरणार्थ काय? शेवरी, करंज, ग्लेरिसिडिया. ही देखील उदाहरणे तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यानंतर बघा, जैविक किंवा जीवाणू खते. तर व्याख्यात जर पाहिली तर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या, स्फुरद विरघळणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या जीवाणूंची वाढ करून नंतर योग्य अशा माध्यमामध्ये मिसळून तयार होणाऱ्या खताला काय म्हटले जाते? जीवाणू खत. त्यांची इतर नावे जर पाहिली तर जीवाणू संवर्धन, बॅक्टेरियल कल्चर, बॅक्टेरियल इनॉक्युलंट असे देखील त्यांना म्हटले जाते. जीवाणू खताचे जर फायदे जर पाहिले तर हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात, त्यामुळे काय होते? उत्पन्नामध्ये वाढ होते. जीवाणू खतामुळे 15 ते 25% नत्राची या ठिकाणी बचत होते. उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. उत्पादन खर्चामध्ये या ठिकाणी बचत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बियाणांची उगवण लवकर व चांगली होते. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळण्यास या ठिकाणी मदत होते.
जमिनीतील कर्बनत्राचे प्रमाण योग्य ठेवून जमिनीचा कस या ठिकाणी सुधारता येतो जीवाणू खतामुळे. तर जीवाणू खतांची कार्यपद्धती जर पाहिली आपण या ठिकाणी, तर बघा, जमिनीमध्ये जीवाणू सहजीवी, असहजीवी आणि सहसहजीवी पद्धतीने राहून नत्राचे स्थिरीकरण करतात. तर सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू ते म्हणजे कोणते? त्यांना काय म्हटले जाते? सिम्बॅटिक नायट्रोजन फिक्सेशन. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू. तर यामध्ये रायझोबियम आणि ॲझोला यांचा समावेश होतो. तर सगळ्यात अगोदर पाहूया आपण रायझोबियम. तर या जीवाणूचे कार्य हे सहजीवी पद्धतीने चालते. हे जीवाणू शिंगवर्गीय पिकांच्या मुळावरील गाठी निर्माण करतात आणि हवेतील नत्रयुक्त म्हणजे नायट्रोजन शोषून घेऊन मुळांद्वारे पिकास उपलब्ध करून देतात. रायझोबियम जीवाणू खत फक्त शिंगवर्गीय द्विदल पिकासाठीच वापरावे. एकच रायझोबियम जीवाणू खत सर्व शिंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळे किती गट आहेत? 7 गट. आणि वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू खत वापरावे. तर रायझोबियम जीवाणू गट पिके. चवळीचा गट. चवळी, भुईमूग, तूर, मूग, उडीद, वाल, मटकी, गवार, ताग, दहिसा आणि कुथिळ. कुळीथ. काय आहे? कुळीथ. हरभरा गटामध्ये हरभरा. वाटाणा गट वाटाणा आणि मसूर. घेवडा गट सर्व प्रकारचे घेवडे. सोयाबीन गट सोयाबीन. लसूण घास गट मेथी आणि लसूण घास. बरसीम गट बरसीम घास. कोणत्या पिकासाठी वापरावे? वरील नमूद केलेल्या गटातील सर्वांना. त्यानंतर पुढे पाहूया ॲझोला. तर ॲझोला ही एक तरंगणारी पान वनस्पती आहे. ही वनस्पती अतिशय थोड्या अन्नावर उत्तम प्रकारे आणि झपाट्याने वाढते. ॲझोला वनस्पतीच्या पेशी ॲनाबेना ॲझोली नावाची निळी हिरवे शेवाळ हवेतील नत्रवायू स्थिर करून ॲझोला व शेवाळ सहजीवी पद्धतीने जगतात. कोण? ॲझोला आणि शेवाळ. शेवाळाने स्थिर केलेला नत्र ॲझोलामध्ये साठवला जातो. ॲझोलामध्ये नत्र हे 5% पर्यंत आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते जमिनीत टाकल्यावर लवकर कुजतो आणि त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते. ॲझोलाच्या विविध जाती आहेत, मात्र भारतामध्ये ॲझोला विनाश ही जात सर्वत्र आढळते. ॲझोलाच्या वाढीसाठी पाणी आवश्यक असल्यामुळे ॲझोलाचे हिरवळीचे खत भात शेतीसाठी फारच उपयुक्त ठरते. भात खाचरात चिखलणीच्या वेळी तसेच भात लागवडीनंतर 1 आठवड्याने ॲझोला टाकतात अथवा इतर ठिकाणी ॲझोला वाढवून तो भात खाचरामध्ये टाकला जातो. ॲझोलामुळे दरवर्षी हेक्टरी 80 ते 100 किलो नत्र या ठिकाणी मिळू शकते. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे, नोट डाऊन करून घेऊ शकता. यानंतर बघा दुसरा प्रकार, तो म्हणजे असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू म्हणजेच काय? नॉन सिम्बॅटिक नायट्रोजन फिक्सेशन. यामध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर आणि बाजरिकिया यांचा समावेश होतो. सगळ्यात अगोदर पाहूया आपण ॲझोटोबॅक्टर. तर ॲझोटोबॅक्टर जीवाणू जमिनीमध्ये स्वतंत्रपणे राहतात. जमिनीत सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर हे जीवाणू जगतात आणि हवेतील नत्रवायूचे अमोनियामध्ये रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देतात. अशा प्रकारे असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंना काय म्हटले जाते? ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीमध्ये या जीवाणूंचे कार्य जास्त प्रमाणामध्ये चालते. ॲझोटोबॅक्टर जीवाणूपासून तयार केलेल्या जीवाणू संवर्धनाचा उपयोग एकदल व तृणधान्य पिकांसाठी तसेच फुलझाडे आणि फळझाडांसाठी देखील केला जातो. नत्र स्थिरीकरणाव्यतिरिक्त हे जीवाणू जिब्रेलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी आणि इंडॉल ॲसिटिक ॲसिड यासारखी संप्रेरके जमिनीमध्ये सोडतात. त्याचा फायदा उगवणे आणि पिकाची वाढ झपाट्याने होण्यासाठी होतो. ॲझोटोबॅक्टर जीवाणू काही बुरशीरोधक द्रव्य देखील तयार करतात. त्यामध्ये बघा अल्टरनेरिया, हेल्मिथोस्पोरियम व फुझेरियम या अपायकारक बुरशीचा या ठिकाणी नाश होतो. कंपोस्ट खतात मिसळून हे जीवाणू झाडाच्या किंवा मुळाच्या सानिध्यामध्ये टाकता येतात. ही खते तृणवर्गीय पिके, भाजीपाला, फळझाडे या पिकांसाठी प्रामुख्याने वापरली जातात. तर ॲझोटोबॅक्टर हे कोणत्या पिकासाठी वापरावे?
ज्वारी, बाजरी, गहू, ऊस, कापूस, सूर्यफूल, सर्व भाजीपाला आणि फळझाडे व फुलझाडे. त्यानंतर असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणारा दुसरा प्रकार तो म्हणजे काय? बाजरिकिया हे जीवाणू. तर हे जीवाणू जमिनीमध्ये ॲझोटोबॅक्टर प्रमाणे असहजीवी पद्धतीने कार्य करतात, परंतु हे जीवाणू मुख्यत्वे करून आम्लधर्मीय जमिनीमध्ये आढळून येतात. तर या ठिकाणी हे महत्त्वाचे आहे, प्रश्न या ठिकाणी पडू शकतो. आम्लधर्मीय जमिनीमध्ये आढळतात बाजरिकिया. हे जीवाणू एकदल आणि तृणधान्य पिकांसाठी उपयोगी पडतात. त्यानंतर आहे ॲसिटोबॅक्टर. तर बघा, ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळांद्वारे हे जीवाणू प्रवेश करून ऊसामध्ये नत्राचे स्थिरीकरण करतात आणि हे जीवाणू अंतर्प्रवाही असल्यामुळे स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये सर्वाधिक वापर होऊ शकतो. कोणत्या पिकासाठी वापरावे? ज्वारी, बाजरी, गहू, ऊस, कापूस, सूर्यफूल, सर्व भाजीपाला, फळझाडे आणि फुलझाडे. त्यानंतर पुढे पाहूया, असोसिएटिव्ह नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू. ॲझोस्पेरिलम. ॲझोस्पेरिल हे सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत. हे जीवाणू ऊस, ज्वारी, मका, बाजरी, गहू अशा एकदल वनस्पती तसेच पालेभाज्या, फळझाडे यांच्या मुळांमध्ये, मुळाभोवतीच्या परिसरात तसेच मातीत देखील असतात. हे जीवाणू ॲझोटोबॅक्टरपेक्षा अधिक कार्यक्षम असतात. कोणत्या पिकासाठी वापरावे? ज्वारी, बाजरी, मका, गहू, भात, भाजीपाला आणि इतर पिके. त्यानंतर पाहूया आपण जैविक पुनर्वापराचे चक्र. ऑर्गॅनिक रिसायकल. जैविक भागात कार्बन 50%, ऑक्सिजन 35%, नायट्रोजन 5% आणि हायड्रोजन 5%. याचबरोबर राख किती टक्के असते? 5%. तर हा पॉईंट देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जमिनीत जैविक घटकांचे संधारण प्रामुख्याने वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्षमतेवर अवलंबून असते. निसर्गात हे कार्बन चक्र सतत चालू असते, त्यामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण व कर्बग्रहण क्रिया यामध्ये समतोल राखला जातो. जैविक पुनर्वापराच्या चक्रामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन चक्र व कार्बन चक्र यांचा समावेश होतो. यानंतर बघा, नायट्रोजन चक्र म्हणजे नायट्रोजन सायकल. वातावरणामध्ये सुमारे 78% नायट्रोजन असतो, परंतु हिरव्या वनस्पतींना त्याचा प्रत्यक्ष उपयोग करता येत नाही. वनस्पतींना हवा असलेला नायट्रोजनयुक्त द्रावण रूपात शोषण केला जातो. शरीरातील प्रथिनांचा तो एक प्रमुख घटक आहे. हिरव्या वनस्पतीवर उपजीविका करणाऱ्या अन्य सजीवांना तो वनस्पतीकडून मिळतो. याचबरोबर वीज चमकल्यामुळे वातावरणातील नायट्रोजन व ऑक्सिजन यांचा संयोग होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो. या ऑक्साईडचा पाण्याबरोबर संयोग होऊन काय तयार होते? नायट्रस तयार होते आणि नायट्रेट पाण्यात विरघळत असल्यामुळे त्यांचे वनस्पतीकडून शोषण केले जाते. जीवाणू, निळे हिरवे शेवाळ यासारखे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजनचे विविध रासायनिक पदार्थांमध्ये स्थिरीकरण करून त्यांचे नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. त्यानंतर बघा, नायट्रोजन स्थिर करणारे सूक्ष्मजीव. सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर कुजते आणि त्यातून निघणारा अमोनिया वातावरणामध्ये मिसळतो आणि त्यानंतर त्यांचे नायट्रेटमध्ये रूपांतर होते. नायट्रेट जरी फार मोठ्या प्रमाणात वनस्पतीकडून शोषण केला जात असला तरी बऱ्याच प्रमाणात त्याचे विनायट्रीकरण म्हणजेच काय? डिनायट्रिफिकेशन होऊन त्यापासून नायट्रोजन मुक्त होऊन वातावरणामध्ये परत जातो किंवा काही नायट्रेट पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊन शेवटी समुद्राच्या तळाशी साठतात. कार्बन चक्र म्हणजेच कार्बन सायकल. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कसे आहे? अल्प, म्हणजेच किती? 0.03%. हिरव्या वनस्पतीसाठी कार्बनचा मुख्य स्रोत आहे. वनस्पतींच्या पानांवर असणाऱ्या सूक्ष्म रंध्राद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पानामध्ये शोषला जातो. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये त्याचा पाण्याबरोबर संयोग होऊन त्यापासून काय तयार होतात? कार्बोहायड्रेट्स. त्यातील काही कार्बोहायड्रेट्स प्रथिने व मेद तयार करण्यासाठी वापरले जातात. या प्रक्रियेमध्ये पृथ्वीवरील सर्व हिरव्या वनस्पती दरवर्षी सुमारे 20,000 कोटी टन कार्बोहायड्रेट अन्न तयार करतात असा या ठिकाणी अंदाज आहे. त्यानंतर बघा, कार्बन चक्र.
हिरव्या वनस्पती आणि प्राणी हे अन्न आपल्या पोषणासाठी वापरतात. श्वसन क्रियेमध्ये या अन्नाचे पुन्हा कार्बन डायऑक्साईड वातावरणात परत केला जातो. हिरव्या वनस्पती अन्नाचे उत्पादन करतात आणि त्या अन्नाचा विविध सजीवांकडून वापर होत असताना अन्नाचा काही भाग सजीवांच्या शरीरामध्ये सामावला जातो. सजीव मेल्यानंतर या अन्नाचे विविध सूक्ष्म जीवाणूमार्फत विघटन होते. या क्रियेमध्ये काही कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. नैसर्गिक ज्वलन, घरगुती ज्वलन किंवा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे तयार होणाऱ्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा बराचसा मोठा भाग समुद्राकडून शोषला जातो. कोणाकडून? समुद्राकडून. आणि त्यातील काही भाग पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये या ठिकाणी वापरला जातो. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग. याचबरोबर या व्हिडिओची PDF लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि याच नंतर आपण ग्रामसेवक तांत्रिक घटकामधील काही महत्त्वपूर्ण भाग आपण या सिरीजमध्ये आपण पूर्ण करणार आहोत. तर आपण सध्या 10 ते 20 व्हिडिओ या ठिकाणी ग्रामसेवक तांत्रिक या घटकावर बनवणार आहेत. तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये होऊ शकतो. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.